रामराम मंडळी, आता मी आलेला आहे सांगलीतल्या आटपाडीमधल्या आमच्या गावच्या घरी. आता हे जे तुम्ही बघताय ना, हे आहे आमच्या पूर्वजांचं घर. मागच्या मोठ्या मुसळधार पावसामध्ये सगळं पडलं. आता हे दिसतंय का, बाथरूम टॉयलेट, ह्याच्या मागची सपोर्टची भिंत सगळी डासळली आणि घराच्या बाजूला सगळा पसारा आणि कचऱ्याने अडचण झाली होती, ज्याच्यामध्ये लपायची सापं. तर आता म्हटलं हे रिपेअर करायचं आहे. रिपेअर करण्यासाठी मग आम्ही प्लॅन केला. आता हे बाथरूम व्यवस्थित चढवून घेतलं पाहिजे आणि हे सगळं करण्यामध्ये आम्ही वरिष्ठांची थोडी मदत घेतली. जसं की आमचं तानाबा, सत्तूभाव, मिस्त्री, संतू मेजर, 2 तानाबा आणि गावातल्या बऱ्याच लोकांची विचारपूस केली. त्यानंतर साफसफाई करून घेतली आणि मग दूध भाकर खायला बसलो. तोवर आला JCBवाल्याचा आवाज. मग पळत गेलो. JCBवाल्यानं मस्तपैकी लेवल करून आम्हाला दिली. आत्ता रान मोकळं होतं आम्हाला बांधकाम करायला. मग करगणीतल्या संतू मिस्त्रीने एका दिवसात काम फस्टा करून टाकलं. एका दिवशी काम त्यांनी उरकलं. मग म्हटलं आता चला पाईपलाईनची करूया, पाण्याची सोय. एकटाच खोदत बसलो इथं आणि मग पाण्याची सिंटेक्सची टाकी ठेवायला एक स्टँड बनवून घेतलं 5 फुटाचं. महाग आपली पण येतच होती. स्टँड ठेवतं तोवर शोष खड्डा पडला खाली. मग परत आमच्या संतू मिस्त्रीनी हे अशा पद्धतीने चौपाळा बनवून दिला आणि त्याच्यावर हे आम्ही आता ठेवणार आहे स्टँड. आता स्टँड ठेवण्यासाठी हे सगळं इंजिनिअरिंग दिसतंय ना, हे आमच्या तानाबाने मला असं सांगितलं आणि सत्तूभाऊनी मदत केली. त्यानुसार हे आता आम्ही बनवलेलं आहे. तर पाठीमागून अशा पद्धतीनं संतू मिस्त्रीने एकदम भारी काम केलेलं आहे. वरती 500 लिटरची टाकी ठेवली आहे आणि मेन कॉक हिथं आहे बरं का. आता इथून काय केलं आहे, 5 ठिकाणी नळ काढलेत. आता एक नळ मेन पाईपलाईन जिथून आले तिकडं आपल्या घरापुढं गेला आहे. दुसरा नळ तिकडे भाऊ आणि काकूसाठी आहे आणि तिसरा नळ आतमधलं बाथरूमचं 2 नळ आहेत. तर अशा पद्धतीनं सेटअप या ठिकाणी नळाचं इंजिनिअरिंग अतिशय भारी. त्यानंतर आता इकडं आतमध्ये पायरीचा टप्पा करून हे बाथरूम पहिलं नव्हतं, ते बाथरूम अंघोळचं बाथरूम नवीन बांधलं आहे. टॉयलेट पहिलंच होतं. आतमध्ये बघितलं तर पत्र असं टाकलं आहे आणि खाली लादी अशा पद्धतीने छोटासा झुरुकाने एक बल्ब लावला आहे आणि नळासाठी. आणि अशा पद्धतीनं दोन्ही ठिकाणी नळाचं पाणी पडतं आहे आणि इथे एक नळ आपण बाहेर काढलेला आहे, ज्या ठिकाणी हातपाय वगैरे धुवायला किंवा कपडे धुवायला होईल असं. तोपर्यंत आई काय बोलते, माझ्या शेया कुठं बांधायच्या. मग परत डमडममध्ये टाकून लोखंड आणि पत्रा घेऊन आलो आणि शेयाचं शेड छोटंसं मारण्यासाठी या ठिकाणी असं आईनं आमच्या उभा राहून काम करून घेतलं मिस्त्रीकडून. तर अशा पद्धतीने छोटंसं शेड एक बनलेलं आहे 4 शेयापुरतं. आणि बाकीची किरकोळ कामं करता करता अवतार काय अशा पद्धतीने झाला होता. आणि हे करत असताना सिया मॅडम मस्तपैकी रील्स बनवत बसलेले आहेत तिकडं. आलं नाही कुणी मळ्याला, या मळेवाली भेटलीच नाही अगराने माझ्या मळ्यामध्ये.